आता मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. पहिला बॉल विकेट ना. जतीन कुठे गेला दादा? अभिषेक हे दुसरा अभिषेक आला ना. आता मात्र चांगलाच चेंडू निर्धावाचा चेंडू समर्थ आपला 12वा प्रतिनिधी नाहीये. चांगला चेंडू आता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे गिरीश यांच्याकडनं पाहायला मिळतंय. निर्धावाचा चेंडू आता मात्र थोडासा टप्पा पडून लेग यष्टांच्या बाहेर गेला. पंच दीपेश यांनी वाईट घोषित केला. पहिली धाव येते अवांतरच्या स्वरूपात खातं उघडलं जाते ते रायझिंग ब संघाची. आता मात्र धावचीची संधी आहे आणि धावचीत होत तो फलंदाज अभि आणि चांगलंच यशस्वी तिकडे मनीष यांच्याकडनं पाहायला मिळते उर्फ बंटी. पाहिलं की थोडस माफ करा स्लिपला असलेला खेळाडू आणि तिकडे अभि हा बाद होतोय. दुसरा झटका बसतोय. खराब अशी कॉलिंग पाहायला मिळते ते दोन्ही खेळाडूंमधनं. दुसरा झटका धावचीच्या स्वरूपात केवळ शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू घेऊन नितेश न चेंडू घोषित केलाय पंच दीपेश यांनी. एक अवांतर धाव. आता मात्र फ्रीची संधी आहे. पाहूया अजून सुद्धा फळीच्या साह्याने एक सुद्धा धाव करण्यात यश आलं नाहीये ते रायझिंग ब संघाच्या फलंदाजांना. 4 चेंडू हाताळले गेलेत नितेश यांनी आणि 4 चेंडू मध्ये 2 अवांतर धाव एक वाईटच्या स्वरूपात आणि एक हा चेंडू न घोषित केलाय. आता मात्र सुवर्ण संधी आहे. या संधीचा लाभ उचलतोय का बॉलिंग पावडरचं षटक. या षटकामध्ये केवळ 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. 5वा चेंडू नितेश यांचा पुन्हा एकदा टप्पापडून थोडासा बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. कायम असणार आहे फ्रीडची संधी कायम असणार आहे ती फलंदाजासाठी. धावसंख्या आहे ती 3. 4 चेंडू आणि 3 धावा. एक बलाढ्य असा संघ जर आपण विचार केला तर दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र चांगलाच चेंडू निर्धावाचा चेंडू आणि कल्पेश मेहरे यांच्यासाठी मात्र पारितोषिक लागला. जर कल्पेश मेहरे यांनी झेल घेतला तर अमोल पाचागे यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. जेवढे कॅच पकडतील तेवढ्या झेलला प्रत्येक झेलला 100 रुपये आहेत. म्हणजे आतापर्यंत 2 गडी गेलेले आहेत. अजून 8 गडी पकडले कॅच तर 800 रुपये मिळू शकतात. संधी आहे कल्पेश यांच्यासाठी. आणि प्रेम तांडेल यांच्याकडनं सुद्धा
आता मात्र अवांतर धाव आणि कल्पेश मेहर यांच्या भाच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलं प्रेम तांडेल यांच्याकडनं जर झेल पकडला तर, आणि गोविंदा तामोरा यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे कल्पेश मेहर यांना सुवर्ण संधी आहे. त्याच दरम्यान सामन्याकडे वळूया. सलग 2 अवांतर असा चेंडू, एका झेलला 300 रुपये. धावसंख्या असणारे ते 5 मामा भांजे का रिलेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि 5 धावा, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू, आता मात्र निर्धाव असा चेंडू. षटकाची समाप्ती. जर विचार केला नितेश यांनी आपलं पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या, 5 धावा अवांतर स्वरूपात आणि 1 गडी बाद मिळवलाय. आता मात्र जो गोलंदाजसाठी आलाय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक विकी. जर विचार केला ओम चषक झालं होतं मागच्या महिन्यामध्ये, त्या वेळी हा गोलंदाज जो आता फलंदाजी संघ खेळतोय त्याच संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या संघाला विजय मिळवून देण्यात एक मोलाची भूमिका निभावली होती. मेडनवर टाकलं होतं त्या गोलंदाजाने. आता मात्र त्या संघाच्या विरुद्ध पाहूया कशा रीतीने खेळ पाहायला मिळतोय. या सामन्याचे पंच लावले तर एका बाजूला दीपेश मेहर तर दुसऱ्या बाजूला सागर तेगडे. चांगलेच पंच, तटस्थ पंच. प्रथमच स्ट्राईक वर येत आहे तो म्हणजे फलंदाज कल्पेश. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन विकी कल्पेशच्या दिशेने कूच करताना पहिला चेंडू टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंच दीपेश मेहर यांनी वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. धावसंख्या होत आहे ती 6 धावा. थोडस वाटतं की दुखापत पाहायला मिळते ती गोलंदाज विकी यांच्याकडे. जर पाहिलं तर थोडस पायाला इजा झाली आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटतंय. पाहूया आता मात्र कशा रीतीने गोलंदाजी करतोय. एक चांगलेच गोलंदाज, एक नामचित्त असा गोलंदाज. पहिला चेंडू, आता मात्र कमालीचा कमबॅक. निर्धाव असा चेंडू हाताळतोय. थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळतंय, अडचणीत पाहायला मिळतोय तो गोलंदाज विकी. एक चेंडू आणि 6 धावा. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय ते रायझिंग ब संघाच्या ते 6 धावा अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. आता मात्र फुल लेंथ पद्धतीचा चेंडू मारण्याच्या नादात हुकले चुकले आणि 1 धाव बाईच्या स्वरूपात गचा असं यष्टीरक्षण तिकडे पिंटू यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. संजय यांच्याकडनं गचा यष्टीरक्षण पाहायला मिळते. त्याच साह्याने 1 बाईच्या स्वरूपात धावसंख्येत 1 निवडत. धावसंख्या होते ती 7 धावा, 6 वाईट आणि 1 अवांतर बाईच्या स्वरूपात. अशा 7 धावा अवांतर जमा होतात ते रायझिंग ब संघाच्या खात्यात. 1 सुद्धा धाव अजून सुद्धा फळीच्या साह्याने पाहायला मिळाली नाहीये. तिसरा चेंडू विकी. आता मात्र त्रिफळाची यू मिस आय डेफिनेटली हिट. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज बाद. तिसरा झटका बसताना यष्टा उद्ध्वस्त खेळत लेग यष्टीला हा जाऊन चेंडू आढळला आणि फलंदाज होता बाद. सूरज मात्र तंबूत परतताना खूपच बिकट अशी अवस्था जर विचार केला रायझिंग ब संघाची. एक बलाढ्य असा हा संघ परंतु अडचणीत सापडलेला आहे. खरोखरच कौतुक करावं लागेल ते समर्थ संघाच्या
गोलंदाजांचं. नवीन फलंदाज मैदानात प्रेम. 3 चेंडू आणि 1 धावा विकी यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत हाताळली आहे. चौथा चेंडू घेऊन विकी प्रेमच्या दिशेने कूच करताना शॉर्ट पिच पेसचा चेंडू टप्पा घेतला आणि उसळी घेतली या चेंडूने. खरोखरच चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज सुद्धा बीट आणि यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय. निर्धाव असा चेंडू. आपल्या 4 चेंडू मध्ये 2 धावा देत, एक बाईच्या स्वरूपात एक आणि एक वाईट धाव अवांतर अशा 2 धावा या षटकामध्ये. आतापर्यंत 5वा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थुकले चुकले आणि बाकीचं चोख काम बजावते ते यष्ट्यांच्या मागे. आता मात्र चांगलंच कलेक्शन पाहायला मिळते ते संजय यांच्याकडून. निर्धाव असा चेंडू. अकरा चेंडूंचा खेळ झाला आणि 11 चेंडू मध्ये केवळ 7 धावा आणि 3 गडी बाद रायझिंग व संघाची. आता मात्र यष्टीची संधी आणि फलंदाज मात्र होतो बाद. चांगलाच मारा तिकडे विकी यांच्याकडनं पाहायला मिळतोय. केवळ 2 गडी बाद आणि 2 धावा आपल्या षटकामध्ये देतोय. दोन षटकाची समाप्ती आणि धावसंख्या असणार आहे ते रायझिंग व संघाची. प्रथम फलंदाजी करताना 7 धावा आणि 4 गडी बाद. 7 धावांमधील 6 धावा वाईटच्या स्वरूपे आणि 1 धाव बाईच्या सहारे आले. आता मात्र खेळपट्टीवर येतो एक अनुभवी असा खेळाडू. टेनिस क्रिकेट प्लास्टिक क्रिकेट मध्ये सर्वात जास्त अनुभवी असणारा खेळाडू म्हणजे विनोद खेळपट्टीवर मैदानात. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा 3ऱ्या षटकाचे सूत्र हाती घेतोय तो म्हणजे गोलंदाज नितेश. चांगलेच मारा केला होता पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 5 धावा दिल्या होत्या पण 5ची धावा अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळाल्या होत्या. नितेश 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू टप्पा पडून खूपच बाहेर. पंचांनी वाईड घोषित केला. पाहायला आला, माफ करा. आता मात्र हा अवांतरचा चेंडू. आतापर्यंत 7 चेंडूचा हाताळत नितेश यांनी आणि 7 चेंडू मध्ये धावसंख्या असणार ती 8. पुन्हा एक अवांतर धावसंख्या येते ती 9 धावा. या 9 धावांमध्ये 8 वाईट चेंडूंचा समावेश आहे आणि 1 बाईच्या सहारे. 13 चेंडू हाताळत समर्थ संघाने आणि 13 चेंडू मध्ये 8 वाईट. आता मात्र शॉर्ट पिच पेसचा चेंडू उसळी घेतली. आता मात्र गोटीले मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु यष्ट्यांचा काही वेध घेऊ शकला नाही आणि बाईच्या सहाय्याने 1 धावसंख्या होते ती 10 धावा. सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक. भारतासाठी सर्वोच्च धावा उभारणारा फलंदाज. विश्वामध्ये मात्र सुद्धा एकमेव असा फलंदाज त्याने सर्वोच्च धावा उभारल्यात तो म्हणजे सचिन तेंडुलकर. पुन्हा एकदा हा निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. चांगलाच मारा समर्थ संघाकडनं पाहायला मिळतोय. निर्धाव असा चेंडू
पुन्हा एकदा एक निर्धाव असा चेंडू आणि इकडे अमोल आणि प्रेम यांचा आम्हाला वारंवार कॉल येतोय की आम्ही 100 रुपयाचा पारितोषिक लागलाय कल्पेश यांच्यावर, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्कच होत नाहीये. तर कल्पेश यांना काही झेल घेण्याची संधीच मिळत नाहीये. आता मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला, परंतु तो चेल गेला मात्र विकी यांच्याकडे. आणि कल्पेश मनात विचार करताय जर मी त्या ठिकाणी असतो तर मला 300 रुपये भेटले असते या झेल मागे, परंतु आपल्या संघाला मात्र गडी मिळाला आहे आणि 5वा गडी बाद होतोय 10 या धावसंख्येवर. थोडासा हास्य पाहायला मिळत आहे गिरीश आणि कल्पेश यांच्या चेहऱ्यावर. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. धावसंख्या असणार आहे ते 10 आणि गडी असतील ते 5. शेवटचा चेंडू नितेश. आता मात्र एक अवांतर धाव, 9वी अवांतर म्हणजे वाईटच्या स्वरूपात 9वी धाव आणि 11 अवांतर धावा झालेल्या त्या रायझिंग ब संघाला. पुन्हा एकदा एक अवांतर धाव, धावसंख्या आल्या ती सिक्सर किंग युवराज सिंग 12 धावा. शेवटचा चेंडू आता मात्र चेंडू आणि फळीचा मात्र संपर्क झाला की फलंदाज मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा हा झेल नितेशने घेतला. नितेश कल्पेश होता पकडून माझ्याकडे फेकायचा होता, 150 रुपये तुला दिले असते, परंतु जाऊ द्या. संघाचा मात्र गडी मिळतोय, 6 गडी बाद होत आहेत 12 या धावसंख्येवर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असणार ती रायझिंग ब संघाची 12 धावा. पहिल्याच चेंडूवर गडी मिळवला होता साई यांचा एक मोठा फलंदाज, पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता षटकार मारण्याच्या नादात. त्यानंतर मात्र खूपच बिकट अशी अवस्था, पूर्णपणे बांधून ठेवलाय. हितेश हा स्ट्राईक, ते स्ट्राईक चेंज करत होती, बरोबर आहे. सज्ज आमचे पंच सुद्धा सज्ज आहेत आणि आमचे स्कोरर सुद्धा सज्ज आहेत. आता मात्र वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथे षटक हाताळतोय तो म्हणजे विकी. चौथ्या षटकातला पहिला चेंडू कल्पेशच्या दिशेने, चांगला चेंडू, फुल लाईनचा चेंडू, निर्धाव असा चेंडू. आतापर्यंत 19 चेंडू हाताळले गेले. जर 19 चेंडूंचा विचार केला तर 19च्या 19 चेंडू निर्धाव असतील आणि अवांतर धावा दिलेल्या मात्र 12 धावा. फुल टॉस चेंडू, पंचांनी मात्र न घोषित केला. या चेंडूचा सुद्धा फळी आणि चा संपर्क झाला होता. 2 धावा रिव्ह्यू घेतलेला आहे गोलंदाजी संघाने. या चेंडूवर मात्र फळी आणि चेंडूचा संपर्क झाला होता, परंतु तो सुद्धा चेंडू झेल गेला होता. नो चेंडू कायम असणार आहे. 1+1 अशा 2 धावा. पहिली धाव फळीच्या साह्याने येते आहे, परंतु त्या धावेमध्ये सुद्धा योगदान असणार आहे तो 9 धावांचं आणि धावसंख्येत 2 भर. धावसंख्या होते ती 14 धावा. आता मात्र फ्रीडची संधी आहे. पाहूया या फ्रीडच्या संधीवर लाभ घेतोय का फलंदाज प्रथमेश. फुलटॉस चेंडू आणि तो सुद्धा चेंडू झेल झाला होता, परंतु फलंदाज बाद होऊ शकत नाही कारण हा फ्रीडचा चेंडू असणार आहे. धावसंख्येला ती 15 धावा. 2 धावा फळीच्या साह्याने आलेत आणि त्यामध्ये एक नो चेंडू होता आणि दुसरा फ्रीडचा चेंडू होता. त्या दोन्ही चेंडूवर मात्र झेल बाद झाले होते. त्या दरम्यान विकी
पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, थुकले चुकले आणि चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू. 3.3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या असणार आहे ती 15 धावा आणि 6 गडी बाद. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. अंगाला दया धावचीची संधी होती परंतु सूरजांचा फेकी काही गोलंदाजाच्या हातात पाहायला मिळाली नाही. टाकायचा होता माहीमला आणि टाकला मात्र बँड्राच्या दिशेने आणि फलंदाज मात्र धावचीत होऊ शकला नाही. पुढचा चेंडू घेऊन विकी. आता मात्र बॅटची कड घेत आहे. चेंडू जातोय. एक धावण करतात तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत एकने भरत आहे. धावसंख्या पुढे सरसावलाय 16 या धावसंख्येवर. 23 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या असणार आहे 16 धावा आणि 6 गडी बाद. हाच तो संघ रायझिंग ब संघ जर विचार केला तर ओम चषक 2025 मधील सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला होता. आता मात्र सूर्य कसा फटका परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावण करता षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या मात्र 17 धावा. बॅटिंग आपलं षटक असणार आहे. पंच दितेश मेहर यांचा इशारा. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे आमचे पंच. कारण हे सांगणं गरजेचं आहे. 17 माफ करा 17 शेवटच्या चेंडूवर एक आलेला आहे. आता मात्र गोलंदाज जतीन उर्फ जॅमी. पाहूया पुढच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडू बाकी असतील ते बॅटिंग पॉवर प्लेचे. पाहूया या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीने फलंदाजी करतायत. आणि आत्ताच मात्र रायझिंग ब संघाचा जो खेळाडू सलामीला येतो तो फलंदाजीला मात्र किसन आत्ता मला वाटतं थोडासा उशीर झाला त्यांना यायला मैदानात. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. अरे मला हे बघायचं आहे रे. स्क्रीन बघायची. स्क्रीन वसू दे वसू दे. पाचव्या षटकातला पहिला चेंडू ऑफ यष्टांच्या खूपच बाहेर. पंच दीपेश मेहर यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. आता मात्र धाव फलकावर जाऊन पोहोचतायत ते 18 धावा. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. थोडीशी चर्चा 2 पंचांमध्ये. कारण जर चेंडू जर ती आपण खेळपट्टी आखली आहे त्या खेळपट्टीच्या जर बाहेर हा चेंडू पडला तर नो घोषित केला जातो. तर चर्चेनंतर निर्णय पंचांचा हा रिव्ह्यू असणार आहे. पंचांना सुद्धा रिव्ह्यू घेण्याची अनुमती आहे. पंच विकेटच्या बाहेर पडलेला आहे त्या साईडला. नो चेंडू असणार आहे. नो चेंडू असणार आहे. फ्री हिटची संधी. पाहिजे या संधीचा लाभ उचलतोय का तो फलंदाज कल्पेश. कल्पेश याच्यामध्ये क्षमता आहे परंतु आज मात्र त्यांच्या चेंडू आणि फळी येत नाहीये. एक सुवर्ण संधी आहे त्या संधीचा लाभ घेतोय का. आता मात्र थोडासा लेग यष्टांच्या बाहेर. पंच दीपेश मेहर यांनी वाईट घोषित केला. 1 धाव. धावसंख्या धाव फलकावर होत्या 19 धावा आणि 6 गडी बाद. फ्री हिटचा चेंडू कायम असणार आहे. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा जतीन
कल्पेशच्या दिशेने आता मात्र सुरेख असा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार क्रमांक 1 आणि हेलिकॉप्टर इकडे वीरेंद्र तांडेलाचं आगमन झालं आणि पहिली अशी संधी असेल जी सुवर्ण संधी, फ्रीडची संधी, त्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्येत मात्र 6 आणि वरत आहे. धावसंख्या होत आहे ती 25 धावांवर. आता मात्र 25 चेंडू आणि 25 धावा धावफलकावर. प्रथमच रायझिंग ब संघाची शेवटचे 5 चेंडू बाकी असतील बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील आणि क्षमता या फलंदाजामध्ये करू शकतो. दुसरा चेंडू घेऊन कल्पेश पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही. चेंडू टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंच दीपेश मेहर यांनी वाईड घोषित केला आणि बाईच्या सहारे 1 धाव 1+1 2 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होत आहेत ते 27 धावा. जर वाईट चेंडूचा विचार केला तर वेस्ट इंडिज संघाचा एक महान असा खेळाडू मायकल होल्डिंग यांनी आपल्या 12 वर्षाची कारकिर्दी केली आणि 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक सुद्धा वाईट चेंडू टाकला नाही. एक महानतम गोलंदाज. त्या दरम्यान जतीन पुढचा चेंडू आणि सुरेख असा फटका चेंडूला पाठवला लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता कॅमेरामॅनच्या दिशेला 6 धावा. कॅमेरामॅनच्या भेटीला पाठवला होता हा फटका आणि धावसंख्येत 6 आणि भरत आहे. धावसंख्या होत आहे ती 32 धावा. आता मात्र 33 धावा, माफ करा. आता मात्र पूर्णपणे समीकरण बदलत आहे. जर विचार केला पहिल्या 4 षटकांचा तर पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. केवळ 16 धावा होत्या. आणि दीपेश मेहर पंचांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तांदूळवाडीवरनं लाईव्ह बघणारे प्रेक्षक हर्षल तांडेर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक लागलंय पंच दीपेश मेहर यांच्यासाठी, कारण चांगलीच भूमिका साधतायत पंचांची. खरोखरच कौतुक करावं लागेल दीपेश मेहर यांचं. आता मात्र षटकाची हॅट्रिक होतोय का? एक कल्पेश तर दुसरा प्रथमेश यांनी मारलेला आहे. तिसरा चेंडू फुलटोस लोअर फुलटोसचा चेंडू होता. संधी होती परंतु संधी काही साधू शकला नाही तो फलंदाज. धावसंख्येत 1 नि भर. आता मात्र धावसंख्या धावफलकावर जाते आहे 34 या धावांवर. जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले आणि 17 धावा खर्च केल्यात. ते गोलंदाज जतीन यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील. आता मात्र सूर गवसलाय तो रायझिंग ब संघाच्या खेळाडूंना. त्या दरम्यान 4था चेंडू जतीन यांचा. आता मात्र पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचांनी ती फेटाळून लावली. निर्धाव असा चेंडू. चांगलंच पंचांची भूमिका पाहताय निश्चितच. जर आपण पाहिला रिप्लेच्या साह्याने 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तर हा चेंडू हॉफ यस्टनच्या बाहेर निघत होता आणि चांगलाच कॉल तिकडे पंच दीपेश मेहर यांचा. तटस्थ असे पंच. 5वा चेंडू फुल टॉस चेंडू बॅटची कड घेतली. चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेला. 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या फलकावर जाते 34 धावा. 35 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल बॅटिंग पॉवर प्लेचा षटक आणि हा शेवटचा चेंडू पाहूया या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय का कल्पेश यांच्या फळीतून. सुरेख असा फटका आणि आता मात्र झेल बाद होतोय आणि चांगला झेल टिपला जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेला गिरीश यांच्याकडनं. 7वा झटका बसतोय तो कल्पेशच्या स्वरूपात. आता मात्र मैदानात येतो तो किसन. शेवटच्या षटकासाठी खेळपट्टीवर जो फलंदाज रायझिंग ब संघाचा सलामीचे फलंदाज करतो तो मात्र शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करता येतोय. किसन KISAN. कोण बॅट्समन? हा बॅट्समन बॉलर थांब ना येऊ दे ना. किसन ना. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 6वं षटक हातात आहे तो म्हणजे गोलंदाज अमय. त्याला सामोरे तोंड देतील प्रथमेश. 1 षटकारासह वैयक्तिक 4 चेंडू मागे 9 धावा करतोय. पाहूया शेवटचं षटक. एक हाणामारीचं षटक. ह्या षटकामध्ये किती धावा उभारतात ते रायझिंग ब संघाचे
फलंदाज 6व्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडनं राईट मोडचा मारा करतोय. एक 12-14 पावलांचा रनअप पाहायला मिळतो तो गोलंदाज अमय यांच्याकडनं. आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंच दिप्तेश मेहर यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावला 36 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अमय प्रथमेशच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि पंचांनी हा वाईट घोषित केला आणि विवी घेतलेला तिकडे गोलंदाजी संघाने. आणि चांगला बॉल तिकडे गोलंदाज अमय यांच्याकडनं. निर्धाव असा चेंडू. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. अमय यांच्यासाठी पारितोषिक लागताना प्रणय राऊत यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असताना जर 2 गडी बाद मिळवले अमय यांनी तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक लाभलेलं आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. संधी आहे, पाहूया या 5 चेंडू मध्ये 2 गडी मिळवत आहेत का की फलंदाज आपल्या फळीतून काही कमाल करून दाखवतोय का. दुसरा चेंडू घेऊन अमय. आता मात्र हा वाईट चेंडू आहे. आता मात्र कोणतीच मनशा नाही रिव्ह्यू घेण्याची, कारण तो वाईटला जो आपण एक रेषा ठेवलेली आहे त्यालाच जाऊन चेंडू आढळला आणि 1 धावसंख्या धाव फलकावर 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा होणारा सामना आई एकविरा विरुद्ध स्वराज्य आणि आई एकविरा. दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असेल त्यांनी त्वरित त्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. स्वराज्य आणि आई एकविरा. बाईच्या सहारे 1 धाव. स्वराज्य संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचा आणि आई एकविरा संघाचा कर्णधार ही इनिंग संपल्यानंतर आपला नाणेफेकीचा कौल उडवला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. त्या दरम्यान आता मात्र स्ट्राईकवर येतो तो किसन. तिसरा चेंडू अमयांचा आणि पहिल्याच चेंडूचा समाचार घेतला. उंच गेला चेंडू आणि तिकडे झेल सुटताना गिरीश यांच्याकडनं एक झेल घेण्याची संधी होती. किसन यांना मात्र वाटलं की चेंडूच्या खाली येतोय गिरीश, मी मात्र बाद होईल, परंतु असं काही घडलं नाही. एक जीवदान मिळालंय. एक सोपा झेल सुटला जातोय. काय असतं क्रिकेट मी म्हटलं होतं, एक सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट म्हटलं जातं. आणि प्लास्टिक चेंडू जर खरं तर बघायला गेला तर हवेवर फिरतो हा चेंडू आणि थोडासा जज करणं थोडासा अवघड जातो. त्या दरम्यान शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. 4था चेंडू. आता मात्र सुरेख असा संपर्क. चेंडू निश्चितच जाईल सीमारेषा पार. डिपेंड विकेटच्या बाहेर. 6 धावांकरता धावसंख्येत 6 ने भर होत आहे. षटकार क्रमांक 3 या इनिंग मधील साकारतोय दुसरा षटकार आपल्या फळीतून फलंदाज प्रथमेश. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 45 धावा. आता मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात एक फायटिंग टोटल म्हणता येईल तो रायझिंग ब संघासाठी. शेवटच्या 2 षटकांमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. 5वा चेंडू फुल टॉस चेंडू आणि या चेंडूचा स्लॅब घेतला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 4. एक काही वाटत होतं की हा संघ 30 धावा सुद्धा उभारू शकतो का, परंतु आता मात्र 50 धावा पार केलेल्या आहेत. त्या रायझिंग ब संघाने 51 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि आता मात्र षटकाराची हॅट्रिक साधतोय का फलंदाज प्रथमेश. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजामुळे प्रथमेशच्या दिशेने फुल टॉस चेंडू होता. लोअर फुल टॉस बॅटची कड घेतली. चेंडू घेतला थर्डमॅनच्या दिशेला. जाळीला लागला. 1 धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र डिसिजन पेंडिंग.
पंच 2 धावा. धावसंख्या 53 आणि 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते रायझिंग ब संघ आणि समर्थ ब संघाला. जर विचार केला पहिल्या प्रथमेश यांना 200 रुपयाचा पारितोषिक लागला. त्यांनी आपलं पारितोषिक घ्यायचं. शशी भाई फडते यांच्या हस्ते 200 रुपयाचं पारितोषिक. आणि खरोखरच क्रिकेटला दात या मैदानात जर कोणी देत असेल तर शशीबाई फडते यांचं नेहमीच म्हणेल. तसंच विकी यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक लागलाय. 53 धावा झालेल्या 54 धावांचं आव्हान आहे. विकी यांनी आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आहे. शशीबाई फडते यांच्याकडनं पारितोषिक लागतंय. खरोखरच क्रिकेटचं जर विकीला जर विचार केला तर अंडर 19 जे सामने भरवले प्रथमच या मैदानामध्ये त्यामध्ये विकी सुद्धा चमकला होता. आणि ज्यांच्या साह्याने आपण इकडे खेळले होते तेच ते शशीबाई इकडेच या मंचावर उपस्थित आहेत. 54 विन आहे 54. आणि त्यांच्या हस्ते बक्षिसांचा भरमाव आपल्याला पाहायला मिळतोय. 36 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता असणार. जर विचार केला पहिल्या 4 षटकांचा तर 4 षटकांमध्ये केवळ 17 धावा आल्या होत्या आणि त्या 17 धावांमध्ये 15 धावा अवांतर होत्या आणि 2 धावा केवळ बॅटच्या साह्याने आल्या होत्या. नंतर उर्वरित पुढच्या 2 षटकांमध्ये मात्र 36 धावा उभारल्या रायझिंग ब संघाने आणि 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आता पाहूया कशा रीतीने फलंदाजी करतायत. नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचं स्वराज्य आणि आई एकविरा. स्वराज्य शशीबाई यांना विनंती करेल नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचं. लवकरात लवकर टॉस उडवून घ्यायचं. आणि दृश्य पाहतोय आपण चंद्राचं. कॅमेरामॅन बघा किती सज्ज वेळ मिळत आहे. तिकडे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. जर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जोया निश्चितच. स्वराज्य कर्णधार कुठे? स्वराज्य तर युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच जोया तुम्ही 6 हिटर स्पोर्ट्स जे आपले आरेकर कॅमेरामॅन आहेत. खरोखरच काय छायाचित्र टिपलं जात आहे. मी म्हटलं का आपल्या म्हणजे माहीम विभागात प्रथमच मी म्हणेल की हे 6 हिटर स्पोर्ट्स तर्फे एक चांगलंच आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे. आणि काय झुमिंग काय तो बघा. आणि नाणेफेकीचा कौल उडवला गेलेला आहे. स्वराज्य संघाने नाणेफेकीचा कौल विजयी झालाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं ते आई एकविरा संघाला. आता मात्र दररोज चंद्र जर बघायचा असेल तुम्हाला खूप जवळ
दुसऱ्या साईडला सागर. पहिला चेंडू साई यांचा बॉलिंग पॉवर प्लेचा षटक हाताळतोय तो साईदीप. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 30 यार्ड सर्कलच्या मागे 2 खेळाडू असतील. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर काव कॉर्नरच्या दिशेला सीमारेषेच्या दिशेला आपण 1 खेळाडू पाहू शकतो आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 1 खेळाडू. आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवर बाद केला. जे दृश्य केलं होतं नितेश यांनी पहिल्या चेंडूवर साईदीप यांना बाद केलं होतं. साईदीप यांनी परतफेड केली आणि साईदीप यांनी पहिल्याच चेंडूवर षटकाराच्या मारण्याच्या नादात नितेश यांना सुद्धा बाद केलेलं आहे. म्हटलं जातं ना औषध का कडू असतं ते आत्ता मात्र नितेश यांना काय आलं. ज्या पद्धतीला साई यांना बाद केलं होतं त्याच पद्धतीने नितेश यांना सुद्धा बाद केलेलं आहे ते गोलंदाज साईदीप यांनी. आता मात्र मैदानात खेळपट्टीवर येत तो जतीन. दोन्ही संघाकडनं त्याच पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दोन्ही संघाचा गडी बाद झालाय. आता मात्र पहिल्या गडीनंतर थोडासा सावरला होता तो म्हणजे रायझिंग संघ कशा रीतीने खेळी करतोय तो चेतक संघ. दुसरा चेंडू घेऊन साईदीप जतीनच्या विचार. आता मात्र त्रिफळाची टप्पा म्हणून खाली बसला हा चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त होताना यू मिस आय डेफिनेटली इट या पद्धतीचा हा चेंडू. सलग 2 चेंडू आणि 2 गडी बाद मिळवतोय तो साईदीप यांना. आपण पाहू शकतो माफी सुद्धा मागितली साई यांनी तो चेंडू पडल्यानंतर की टप्पा पडला आणि तो चेंडू खाली बसला आणि त्रिफळा उद्ध्वस्त होताना. खरंच नक्कीच म्हणेन मी तुम्ही जे सामने आपण पाहतोय ते यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पहा. 6 सीटर स्पोर्ट्स खरोखरच एक चांगलंच आयोजन आणि चांगलंच कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय आरेकर यांच्याकडनं. अप्रतिम पहिल्यांदा मी माहीम विभागात तरी एवढी चांगली क्लिअरिटी पाहिलंय ते म्हणजे स्पोर्ट्स 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. खरोखरच मी त्यांचा आभार मानेन की त्यांनी आम्हाला एवढं चांगलं पहिल्याच दिवशीचे दृश्य दाखवलं. असेच 8 दिवस सुद्धा असंच सहकार्य करत राहा. निश्चितच पुढच्या वेळी सुद्धा आपलाच इकडे कॉल असणार आहे तो म्हणजे 6 सीटर स्पोर्ट्स. आता मात्र हॅट्रिकची संधी पाहूया साई हॅट्रिक साधतोय का त्याला सामोरं तोंड देईल तो संजय. हॅट्रिकचा चेंडू घेऊन साई टू संजय आणि चांगला चेंडू टप्प्यावर थोडीशी उसळी घेतली होती. फळीला लागला हा चेंडू आणि पहिली धाव समर्थ ब संघासाठी. खातं उघडलंय स्वतःच आणि आपल्या संघाचं. संजय यांनी धावसंख्या ती 3 चेंडू नंतर 1 धाव आणि 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये सुद्धा रायझिंग ब संघाचे 2 गडी गेले होते. एक झेलबाद झाला होता आणि दुसरा म्हणजे धावचीच्या स्वरूपात अभि धावचीत झाले होते. तसंच काही दृश्य समर्थ संघाकडनं सुद्धा आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत 1, गडी गेलेले आहेत 2, चेंडू झालेले आहेत 3. आता मात्र डावखुराचा फलंदाज सागर प्रथमच स्ट्राईकवर. चौथा चेंडू घेऊन टप्पा पडून थोडस बाहेर निघाला. पंच दीपेश मेहरेंनी वाईट घोषित केली. पहिली अवांतर धाव या षटकामध्ये. धावसंख्या होते ती 2. थोडस लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन मैदानात आणि थोडासा फायदा होतोय तो समर्थ संघाला. निश्चितच डावखुराने उजव्या हाताचे फलंदाज आले तर गोलंदाजाला लाईन लेंथ करणं थोडंसं अवघड जातं. त्याच दरम्यान आता मात्र कमालीचा फटका. चेंडू जातो लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. पहिला षटकार या सेकंड इनिंग मधील आणि 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मधील. खरोखरच सुरेख असा फटका. 6 धावांकरता धावसंख्येत मात्र 6 वर धावसंख्या होते ती 8 धावा. आणि आज मला सुद्धा थोडासा आनंद झालाय. निश्चितच या षटकानंतर सांगेनच शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू लोअर फुल टच बॅटची कड घेतली आणि 1 धाव. धावसंख्या आलेली ती 9 धावा. कारण आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसात मी सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून दिसतोय प्रेक्षकांना. कारण मी गेले 8 दिवस म्हणजे ओम चषकाला 8 दिवस स्पर्धा केली होती समालोचन. पण 8 दिवसामध्ये 1 दिवसात सुद्धा माझ्या कॅमेरा आला नव्हता आणि आज पहिल्याच दिवशी मात्र कॅमेरा माझ्याकडे येताना मला पण सुद्धा थोडासा आनंद होतोय. शेवटचा चेंडू
साहेब यांचा संजयच्या दिशेने आता मात्र चांगला चेंडू टप्पा पण थोडीशी उसळी घेतली आणि बाकीचं चोख काम बजावतोय तो यष्टांच्या मागे यष्टीरक्षक किसन. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या होत आहे ती 54 धावांचा पाठलाग करताना 9 धावा 9ची सरासरी राखायची होती आणि ती 9ची सरासरी राखताय तो म्हणजे समर्थ संघ. उर्वरित 30 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा करायचे असतील तर 45 धावांचा आणि चेंडूचं जर अंतर पाहिलं तर 15 धावांचं अंतर असणार आहे. व्यक्तित पहिला आणि सांघिक दुसरा षटक हातात तो गोलंदाज विजय. उंच असा गोलंदाज चला उर्वरित 30 चेंडूंचा खेळ बाकी आणि धाव संख्या धावा पाहिजे असतील ते 45. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पंच दीपेश मेहर यांनी वाईट घोषित केला. एक धाव धावसंख्या जाते 10. या धावसंख्येवर जर्सी क्रमांक 10 भारताचे महान असे खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर विश्वचषकामध्ये सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 8 वेळा घेतलाय त्यांनी विश्व करंडक स्पर्धेमध्ये. त्याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पहिला चेंडू हाताळतोय तो सागरच्या दिशेने एक षटकार असा खेळतोय आपल्या संघासाठी. सलग दुसरा आव्हांतर असा चेंडू आणि आता मात्र समालोचनासाठी पारितोषिकाला 100 रुपये पारितोषिक हर्षल तांडेल यांनी सुद्धा प्रशांत विंदे यांना दिलेलं आहे. धन्यवाद हर्षल तांडेल यांचा सुद्धा. जीपे कुणाल गावण यांच्या अकाउंटला केलेले आहेत. तद्दरम्यान 2 चेंडू 2 अवांतर धावा आणि धाव फलकावर आल्या आहेत भारताचे महान असे गोलंदाज मोहम्मद शमी जर्सी क्रमांक 11. पहिला चेंडू टाकण्यात अजून सुद्धा यश येत नाही. विजय एक चांगलाच गोलंदाज रायझिंग ब संघाचा जर विचार केला. पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील आता मात्र चांगला चेंडू टप्प्यापर्यंत थोडीशी उचली घेतली पायाला आदळला हा चेंडू निर्धाव असा चेंडू जातोय. चांगले सामने आपण पाहायला मिळत आहेत. जर पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर पहिला सामना रंगला होता तो चेतक विरुद्ध रायझिंग आणि चेतक मध्ये जो सामना झाला होता चांगलाच सामना शेवटच्या चेंडूवर रंगला होता. आता मात्र सामन्यावर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सूरज यांच्याकडनं मात्र फेकी मिळायला थोडीशी वेळ घेतला आणि एक धाव चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. पहिला जो सामना रमला गेला होता तो म्हणजे रायझिंग विरुद्ध चेतक. एका साईडला वाटत होतं की चेतक संघ पराभूत होईल आणि रायझिंग संघ विजय मिळवेल, परंतु रायझिंग संघ पराभूत झाला आणि चेतक संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. तसंच दुसरा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूवर गेला होता. मराठा आणि संघर्ष यामध्ये संघर्ष संघाने विजय मिळवला. आता मात्र चांगलाच सूर गवसतोय तो गोलंदाज विजय यांना. तिसरा चेंडू संजयच्या दिशेने टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर निघाला. पंचांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धाव धावसंख्या धाव फलकावर पोहोचते 13. या धावसंख्येवर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन थोडासा फायदा पाहायला मिळतोय तो समर्थ संघाला. निश्चितच डावखोऱ्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज जर खेळपट्टीवर असेल तर थोडंसं अवघड होते गोलंदाजी करताना. त्याच दरम्यान पुन्हा एकदा विजय सज्ज होतोय. तिसरा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या साईड राईट मोरचा मारा करताना बटची कड घेते. चेंडू जातोय गेटच्या दिशेला लागला आधळा आणि एक धाव. दोन्ही खेळाडूंनी खेळपट्टीच्या मध्ये चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होते ती 14 धावा. जतीन दाभोळकर कुठेही असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे.
चौथा चेंडू घेऊन आता मात्र सूर्य कसा फटका, परंतु झेल टिपला जात आहे. लॉंग ऑफच्या दिशेला चांगलाच झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका, मोठा प्रहार मारण्याच्या नादात आपला गडी कमवलाय. तो फलंदाज बाद होतोय सागर आणि त्याच्या जागी मैदानात येत तो अजय. 14 या धावसंख्येवर तिसरा गडी गमावलाय तो समर्थ संघाने. पाचवा चेंडू आता मात्र चांगला चेंडू पंचांकडे दाद मागताना पंचांनी मात्र फेटाळून लावली. निर्धावाचा चेंडू, मॅच बॉल घ्यायचा. पंच दीपेश मेहर मॅच बॉल घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. आणखीन एक सामना ह्यानंतर आपल्याला खेळवायचा आहे, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे सर्वच खेळाडूंनी. त्या दरम्यान दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन विजय. आता मात्र हा निर्धाव चेंडू, चेंडू आणि पैसा काही संपर्क होत नाही. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 14 धावा. डिक्लेअर झोन मागे गेला आहे, चेंडू बाहेर गेलेला आहे. तिकडे तटस्थ असे आमचे पंच सागर तेगडे यांनी हा एक धाव घोषित केलेली आहे. धावसंख्याला ती 15 धावा. इमारत क्रमांक 15 धाव फलकावर. अरे बाहेर गेला बॉल. आता मात्र 24 चेंडू बाकी असतील आणि धावा करायचे असतील ते 40 ना, बरोबर ना, पिक नाही 39 पाहिजे. 54चा टार्गेट आहे ना, 39 ना, 54चा टार्गेट आहे ना. तेच मी कन्फ्यूज झालो. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. सांगत राहिला विसरला तर कारण जर रायझिंग संघाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 7 धावा होत्या. त्यानंतर मात्र चांगलीच धावसंख्या उभारली. तसंच काही खेळी करावी लागेल ती समर्थ संघाला जर सामना विजय मिळवायचा असेल. 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 24 चेंडू मागे बाकी असतील धावा करायच्या. 39 वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा. तिसरा षटक हातात आहे तो साईदीप. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि चांगलाच चेंडू, निर्धावाचा चेंडू हाताळला जातोय साईदीप यांच्याकडनं. वाईट स्टंप यॉर्कर हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडून थोडासा आत आला. अप्रतिम असं पंचांची भूमिका जर विचार केला तर दीपेश मेहर यांच्याकडनं खूपच क्लोज कॉल आणि चांगलाच कॉल द्यायला खरोखरच चांगलेच डिसिजन पाहायला मिळत आहेत. आता मात्र एक धाव घेण्यात यश येत आहे. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो म्हणजे अजय. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे खेळपट्टीवर समर्थ संघाकडनं. तिसरा चेंडू साईदीप यांचा, चांगलाच चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अभि यांच्याकडनं जर पाहिलं तर खूपच जवळ असं क्षेत्ररक्षण करताना
निर्धाव असा चेंडू हातात. फलंदाजीमध्ये योगदान मात्र साईदीप यांनी काही दिलं नाही, परंतु गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी चांगलंच योगदान करताना शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. या तिसऱ्या षटकातील 4था चेंडू, चांगला चेंडू खेळून काढला आणि तिकडे खराब फेकी. मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडला जर हा चेंडू फेकला असता तर निश्चित धावचीची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाला वाटलं की स्ट्राईकच्या दिशेला जर हा फेकला तर फलंदाज मात्र बाद होईल, परंतु एक धाव घेण्यात यश मिळते आहे. ते दोन्ही फलंदाजांना धावसंख्येत 1 थोडंसं नाखुश पाहायला मिळाले. गोलंदाज क्षेत्ररक्षक विजय यांच्यावर, मिडनच्या दिशेला क्षेत्ररक्षक होते ते विजय. धावसंख्या धावफलकावर जर्सी क्रमांक 17 ऋषभ पंत. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू, पाहूया झेल घेण्याची संधी होती, परंतु तिकडे असं गचा क्षेत्ररक्षण कल्पेश यांच्याकडनं पाहायला मिळालं आणि चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पार. पहिला चौकार या सेकंड इनिंग मध्ये संजयच्या फळीतून. निश्चित संधी होती पकडायचा, परंतु संधी हुकली आणि धावा मिळत आहेत ते 4. धावफलक पुढे सरसावत 21 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू बाकी असेल. साईदीप यांचा संजयच्या दिशेने. आता मात्र बॅटची कड घेते आहे. चेंडू जात घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असणार आहे ती 22 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 18 चेंडू मागे करायचे असतील तर 32 धावा. हॅलो पप्पा, हॅलो पप्पा, आवाज आहे पप्पाला, दिला आवाज. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडू मागे 32 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे समर्थ संघाला. गोलंदाज विजय वैयक्तिक 2, सांघिक 4. मोबाईल तुझ्याकडे आहे ना? अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. पहिला चेंडू विजयांचा लोअर फुल टचचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढला. 1 धावांकरता धावसंख्या असणार आहे ती 23 धावा. पुढचा चेंडू विजयांचा. आता मात्र चांगलाच खेळून काढतो लॉंग ऑफच्या दिशेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्याकडनं. चांगलीच फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 3 षटकाला टळवले होते. एक महत्वाची फलंदाजी शेवटच्या क्षणी जेव्हा आपल्या संघाला गरज होती त्यावेळेस चांगली फटकेबाजी करून दाखवली. जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकार मारले होते. शेवटच्या 2 षटकामध्ये त्याच्याच जोरावर 54 धावा उभारल्या. चार षटकार टोळवले होते. 3 प्रथमेश यांच्या फळीतून आला होता आणि 1 कल्पेश यांच्या फळीतून पाहायला मिळाला होता. त्या दरम्यान पुन्हा एकदा विजय. आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंचांनी वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावलाय. धाव फलकावर जाते 25 धावा आणि 3 गडी बाद. 29 धावांची गरज असणार आहे. तेच बोलायला लागेल. पुढचा चेंडू विजयांचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. हुकले चुकले आणि चेंडू जातोय निर्धाव. दीपेश बॉल घ्यायचा आहे.
शेवटचे 3 चेंडू बाकी असतील या चौथ्या षटकातील. 25 धावा झालेल्या आहेत. विचार केला चौथा चेंडू घेऊन विजय अजयच्या दिशेने. आता मात्र टप्पा पडून बाहेर निघाला पंच दीपेश मेहर यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावला 26 या धावसंख्येवर. 28 धावांची गरज असणार. उर्वरित 15 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायच्या असतील त्या 28 धावा. आता मात्र पायचीतचा अपील आणि पंचांनी मात्र स्वीकारली आणि पायचीत होतो तो फलंदाज अजय. आता मात्र अजयची जागा भरून काढण्यात येतो हरेंद्र. विजय पुढचा चेंडू घेऊन हरेंद्रच्या दिशेने. चांगला चेंडू निर्धावाचा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या आहे ती 26 धावा. 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि 13 चेंडू मागे 28 धावा करायच्या असतील. षटकार आणि चौकाराची आवश्यकता असणार ते समर्थ संघाला. एकेका वाटत होतं की पूर्णपणे बांधून ठेवलं होतं ते रायझिंग संघाला, परंतु त्यानंतर मात्र पूर्ण कमबॅक 5व्या षटकानंतर आणि आतापर्यंत आपली पकड मजबूत करताना या सामन्यामध्ये रायझिंग संघ निर्धावाचा चेंडू खेळण्याच्या नादात हुकले चुकले आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 26. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायच्या असतील ते 28. 14ची सरासरी राखायची असणार आहे. दीपेश बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 28 धावा. जर विचार केला रायझिंग संघाने 4 षटकामध्ये केवळ 17 धावा उभारल्या होत्या, त्यानंतर मात्र हाणामारी केली आणि शेवटच्या 2 षटकामध्ये 4 षटकार टळाली होती. त्याच पद्धतीची फलंदाजी करून दाखवता आहेत का ते समर्थ संघाचे फलंदाज. एका साईडला संजय, दुसऱ्या साईडला हरेंद्र. दोघांमध्ये सुद्धा क्षमता आहे फटकेबाजी करण्याची. तसंच जर विचार केला अजून खेळपट्टीमध्ये साबूत कल्पेश मेहर, मनीष हे सुद्धा चांगलीच फटकेबाजी करतात. चांगली क्षमता आहे या संघामध्ये सुद्धा. सामन्याचा पैडा बदलू शकतो, परंतु एक अनुभवी असा गोलंदाज विनोद उर्फ भाऊ या नावाने ओळखला जातो. प्लास्टिक क्रिकेटमधील चांगलाच गोलंदाज. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो. बॅटिंग पॉवर प्ले मधील या षटकाचा लाभ उचलत आहेत का. फुल टॉस चेंडू, फुल टॉस मध्ये चेंडू आणि चेंडू जात सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाला बीट करायचं होतं आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारला आणि धाव मिड विकेटच्या डोक्यावरनं मारला हा चेंडू आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार क्रमांक 2 या इनिंग मधील सेकंड इनिंग मधील पाहायला मिळतोय. आता समीकरण बदललं. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. दुसरा चेंडू घेऊन विनोद. आता मात्र एक अवांतर असा चेंडू हाताळला जातोय. जर संयम बाळगला तर निश्चितच विजय मिळू शकतो, कारण ज्या पद्धतीने
रायझिंग संघाने सुद्धा फलंदाजी केली होती शेवटच्या 2 षटकामध्ये. तशीच फलंदाजी समर्थ संघाला सुद्धा करणं आवश्यक असणार आहे. 23 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 23. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू पंचांनी न घोषित केलेला आहे. नो चेंडू आणि फीडची संधी असणार आहे. फुल टॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवर 2 धावा 1+1 अशा 2 धावा मिळतात. आता मात्र संधी असणार आहे ती हरेंद्र याच्यासाठी. पाहूया संधी साधतोय का. जर विचार केला कल्पेश यांना याआधी संधी मिळाली होती फ्रीडची, त्यावर त्यांनी षटकार साधला होता. आता मात्र दुसऱ्या संधीचा लाभ घेतोय का. कारण आतापर्यंत 10 अवांतर चेंडू फ्रीडचे चेंडू झाले, त्यामध्ये केवळ एकाच चेंडूवर संधी साधली होती ती कल्पेश यांनी. आता हरेंद्र यांना सुवर्ण संधी मेजवानी फलंदाजासाठी. चला पुढचा चेंडू घेऊन विनोद हरेंद्रच्या दिशेने. फुल टॉस चेंडू होता, उंच गेला, फलंदाज मात्र बाद होऊ शकत नाही. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला गोलंदाजी संघाने. डिसिजन पेंडिंग. आणि नो चेंडू असणार आहे. 1+1 अशा 2 धावा. चांगलाच निर्णय खरंच मी म्हटलं होतं, चांगलंच पंचांची भूमिका साधली जाते आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून. आणि आता मात्र षटक मात्र बंद होते आहे. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्येत 2 ने भरत आहे. धावसंख्या होते ती 35 धावा. आता 11 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र संजय यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी. नवीन गोलंदाज सूरज. अकरा 19. अकरा चेंडू आणि 19 धावांची गरज. सूरज फ्रीडचा चेंडू. चेंडू जातोय लेग यष्टींच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. आता मात्र पूर्णपणे समीकरण मात्र बदललं आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार. 1 चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. विचार केला तर 12 चेंडू मागे 28 धावांची गरज होती. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. कसा सामना बदलला जातो पाहिलं आपण. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा सामन्याचं परिणाम बदललं होतं. 4 षटकानंतर केवळ 17 धावा होत्या. त्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये 36 धावा उभारल्या. तसंच काही दृश्य आता आपल्याला पाहायला मिळतंय. 1 चेंडू मागे 10 धावा देत आहेत ते गोलंदाज. फ्रीडचा चेंडू घेऊन सूरज. फुल टॉस चेंडू. त्या चेंडूचा लाभ उचला आणि 1 धाव. चांगलाच क्षेत्ररक्षण तिकडे. निश्चितच 5 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय तो प्रथमेश. जर रिप्ले मध्ये जर पाहिलं तर चांगलाच तिकडे झेल टिपला होता आणि तो आतमध्ये टाकला. कारण हा फ्रीडचा चेंडू होता. फलंदाज काही बाद होऊ शकत नाही आणि आपल्या संघासाठी 5 धावा मात्र वाचवतोय. आता 10 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक सामना एक निर्णायक शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र हा अमांतर धाव. धावसंख्या पोचते 38 धावा. आता 16 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता मात्र थोडीशी चर्चा पाहायला मिळते.
यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांच्यामध्ये थोडासा कानमंत्र. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 2 चेंडू खेळ, 2 चेंडू हाताळले गेले आणि 2 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्या आहेत ते रायझिंग ब संघाच्या गोलंदाजांनी. वाटत होतं की आता मात्र वर्चस्व गाजवतोय रायझिंग ब संघ, परंतु दुसऱ्या 5व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर 9 चेंडू टाकून पूर्णपणे कमबॅक करून दिलाय तो समर्थ संघाला. तिसरा चेंडू, आता मात्र झेलची संधी आणि फलंदाज मात्र होते हरेंद्र बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मला वाटतं खराब फलंदाजी, कारण बघायला गेलं तर विचार केला तर 2 चेंडू मागे 12 धावा आल्या होत्या. जर एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या असत्या, कारण गोलंदाज अवांतर धावांचा भरमार करत होता. एवढा नाही करत होता. आता हरेंद्राची जागा भरून काढणारी खेळपट्टीवर त्या मैदानात अमय. तिकडे क्षेत्ररक्षकाकडनं प्रसादांनी चांगला झेल टिपला. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. घडी गेलेले ते 5. मॅच बॉल असणारे 2 पंच 2 बॉल दिलेले असतील तुम्हाला स्टार्टिंगला दीपेश. ओके ओके. नऊ चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे. थोडं काकाच्या मांडीवर बसतो थोडा वेळ. असा वाकडा तिकडा आता मात्र खेळपट्टीवर अमय. 4था चेंडू लोअर फुल टॉस. आता मात्र धावचीची संधी आणि धावचीत होताना फलंदाज चांगला क्षेत्ररक्षण तिकडे मिड ऑफच्या दिशेला विजय यांच्याकडनं आणि फलंदाज मात्र धावचीत बॅक टू बॅक 2 गडी गमावताना समर्थ संघाचे पुन्हा एकदा सामन्याचा परिणाम बदलत आहे. एका साईडने वाटत होतं की पुन्हा एकदा समर्थ संघ विजय मिळवेल का, परंतु पुन्हा सामना झुकतोय तो म्हणजे रायझिंग संघाच्या दिशेने. सलामीचं जर सामन्याला सुरुवात झाली तर पहिल्या 4 षटकामध्ये वाटत होतं की समर्थ संघ एकाकी हा विजय मिळवेल, कारण निश्चितच 7 गडी गेले तरी 17 धावा झाल्या होत्या केवळ. त्यानंतर मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये पूर्णपणे सामन्याचा परिणाम बदलला. आता मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये एका साईडला रायझिंग ब संघाच्या दिशेने सामना झुकताना पाहिला होता, परंतु 5व्या षटकाच्या पहिल्याच एका चेंडू मागे 12 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर वाटलं की कमबॅक केला समर्थ संघाने. आता मात्र पुन्हा एकदा झुकताना क्रिकेट का म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ, हे आपल्याला दृश्य पाहायला मिळतं या खेळपट्टीवर, या मैदानात, या स्पर्धेमध्ये. आता मात्र झेलची संधी आणि झेल मात्र साकारला जाईल निश्चितच. जर झेलच्या पाहिलं चेंडूच्या खाली जो क्षेत्ररक्षक होता तो म्हणजे किसन, या स्पर्धेत चांगलाच एक अष्टपैलू अशी कामगिरी त्याची पाहायला मिळते या मैदानामध्ये. चांगला अनुभव मैदानाचा. आता मात्र फलंदाज खेळपट्टीवर येतोय कल्पेश मेहर. क्षमता आहे या फलंदाजामध्ये षटकार आणि चौकार मारण्याची. जर हा फलंदाज शेवटपर्यंत शेवटचे 7 चेंडू फेस केले तर निश्चितच विजय मिळवून देऊ शकतात. दोन्ही जर फलंदाजांचा विचार केला, एका साईडला गिरीश तर दुसऱ्या साईडला कल्पेश, एक हार्ड हिटर असे फलंदाज.
कमबॅक कसा करावा हे दाखवून देताना रायझिंग संघ. आता मात्र मिळता बसा चेंडू. हा बोल ना, हा बोल ना. आणि प्रणयकडनं 200, प्रेमकडनं 100 आणि बस दोघं. पाटीलकडनं 100. ठीक आहे. कल्पेश मेहर यांनी षटकार मारला. प्रत्येक षटकाराला भांजू प्रेम यांच्याकडनं 100, विघ्नेश पाटील यांच्याकडनं 100 आणि प्रणय राऊत यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. आणखीन एक पारितोषिक मला वाटतं येत आहे ते कल्पेश यांच्यासाठी. आणि दर्पण चौधरी यांनी जर 2 षटकार मारले कल्पेश मेहर यांनी तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. जवळजवळ 1000 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. पाहूया या पारितोषिकचा लाभ मिळत आहे का. त्या दरम्यान 6 चेंडू आणि 16 धावा स्ट्राईकला आहेत मात्र गिरीश क्षमता या फलंदाजामध्ये. बॉलरचं नाव काय रे. प्रेम वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक. 6 चेंडू आणि 16 धावा. आतापर्यंत हा तिसरा सामना आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला आणि शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सामना पाहिला. पाहूया शेवटच्या चेंडू पर्यंत सामना पाहायला मिळतोय का. पहिला चेंडू प्रेम गिरीशच्या दिशेने कूच करताना. आता मात्र हा पहिलाच चेंडू अवांतर हाताळा जात आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. निश्चितच चांगलेच फलंदाज. पाहूया ज्या पद्धतीची फलंदाजी केली होती शेवटच्या षटकामध्ये प्रथमेश यांनी त्याच्याच पद्धतीची फलंदाजी कल्पेश आणि गिरीश यांच्याकडनं आशा असणार आहे ती समर्थ संघाला. पुन्हा एकदा प्रेम पहिला चेंडू चांगला चेंडू पंचांकडे दाद मागताना पंचांनी मात्र ती फेटाळली. लेग बायच्या साह्याने 1 धाव आणि चांगलाच कॉल पंच दीपेश मेहर यांचा. जर पाहिलं तर हा चेंडू निश्चितच हॉट यष्टा मिस करत होत्या. हा चेंडू जर आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून तर हॉट यष्टा निश्चितच मिस करत होत्या कारण प्लास्टिक चेंडू हवेवर मात्र फिरला जातो. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र एक अवांतर पंचांनी 9 घोषित केला. दीपेश मेहर यांनी हा 9 घोषित केलेला आहे. चेंडू जर विकेटच्या बाहेर पडला चेंडू तर 9 घोषित केला जाईल आणि दंडित केलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. खरोखरच जर मागच्या चेंडूचा विचार केला तर गोलंदाजांनी दात मागितली होती की पायचीत आहे आणि निश्चितच गोलंदाजाला वाटत होता की तो फलंदाज पायचीत असेलच. नाखुश झाले होते पंचांवर आणि फील्डचा चेंडू परंतु तो चांगलाच कॉल दीपेश मेहर यांचा पाहायला मिळाला. जर आपण रिप्ले मध्ये पाहिला तर निश्चित फलंदाज नाबाद होता. आता मात्र पुन्हा एक अवांतर धाव स्ट्राईकला आहेत ते कल्पेश. षटकार मारला तर प्रेम राऊत यांच्याकडनं प्रणव राऊत यांच्याकडनं 200, प्रेम तांडेल भांजू यांच्याकडनं 100 आणि विघ्नेश पाटील यांच्याकडनं 200, मयूर तामोरे यांच्याकडनं 500 आणि 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर दर्पण चौधरी यांच्याकडनं 500. धावा करायच्या 12 आणि षटकार मारायचे 2. चेंडू बाकी असतील 5 आणि पहिल्या चेंडूला संधी आहे. फ्रीडचा चेंडू असणार आहे. वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं 1002 षटकारांना बक्षिसाचा भरमार परंतु पूर्णपणे नियंत्रण आपल्या संघासाठी सामना खेळताना फ्रीडची संधी आहे. पाहूया या संधीचा लाभ घेतो का एक बलाढ्य असा फलंदाज या मैदानामधील. फ्रीडचा चेंडू प्रेम कल्पेच्या दिशेने बॅटची कड घेतली परंतु मोठा फटका मारू शकले नाही. आता मात्र समीकरण बदललं आहे. 4 चेंडू 11 धावा. प्रणय राऊत, प्रेम तांडेल, विघ्नेश पाटील, दर्पण चौधरी, वीरेंद्र तांडेल, मयूर तामोरे यांचे सर्वांचे पैसे मात्र वाचताना
4 चेंडू बाकी असतील आणि धावा करायचे असतील त्या 11. फुलटो चेंडू पंचांकडे दात मागताना पंचांनी ती फेटाळली आणि धावचित होतो तो फलंदाज. तीन चेंडूने 11 धावा करायचे असतील. आता मात्र संधी हुकतोय. निर्धावाचा चेंडू 2 चेंडूने 11 धावा करायचे असतील. 2 चेंडू मागे 2 षटकार मारायचे आहेत आणि जर सामना विजय मिळवला तरी 1000 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे वीरेंद्र तांडेल यांच्याकडे. आणि सुरेख कसा फटका, चेंडू जाते सीमा रेषा पार, षटकार. सामना विजय मिळवल्यावर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 1 चेंडू आणि 5 धावा आहेत. 1 षटकार मारला प्रेम तांडेल यांच्याकडनं. 100 रुपये आलेले आहेत. सुरेख कसा फटका, जर पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर गेला. अप्रतिम असं दृश्य आपल्याला छायाचित्र पाहायला मिळते ते आपले कॅमेरामॅन अक्रे यांच्याकडनं. हार्दिक आरेकर, माफ करा, हार्दिक आरेकर यांच्याकडनं. आणि मात्र 1 चेंडू आणि 5 धावा. जो फलंदाज कित्येक सामने या खेळपट्टीवर या मैदानात गाजवलेला आहे तो फलंदाज कल्पेश मेहर सर्वांचं लक्ष वेधतोय. पाहूया फलंदाजीमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारतोय का. कंपल्सरी चेसिंगचे सामने आणि तिसरा सामना हा जो आहे तो कंपल्सरी शेवटच्या चेंडूवर जातो आहे. शेवटच्या चेंडूवर सामना जातोय. 1 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज प्रेम सज्ज, त्याला सामोरं तोंड देतो कल्पेश. हा मात्र एक अवांतरचा चेंडू. आता मात्र थोडस दडपण तिकडे पाहायला मिळत आहे ते प्रेम याच्यावर. आणि निश्चितच जो फटका पॅरलल शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला षटकार मारला होता, निश्चितच त्याचं थोडस दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खरोखरच मी कौतुक करतोय त्या हार्दिक आरेकरांचं. अप्रतिम असं छायाचित्र टिपलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह युट्यूबचे सामने आपण पाहतोय. माईमचा लाडका चषक 2025 मध्ये आठवण मित्राची अनिकेत परशुराम गुरव ह्याच्या स्मरणार्थ उर्फ पप्प्या ह्याच्या स्मरणार्थ हे सामने आयोजित केले जातात. शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. आता मात्र समीकरण बदलतंय. 1 चेंडू आणि 2-3 धावांची गरज असणार आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. तुझी लिंक पाठव ना, लिंक सर्व लिंक मागताय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. त्या षटकाराचं दडपण आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजावर. आणि काय म्हटलं होतं की कल्पेश मेहर या मैदानातील, आणि का म्हटलं या मैदानातील एक चांगलाच फलंदाज. का म्हटलं की त्यांनी आपल्या संघाला कित्येक सामने विजय मिळवून दिले आहेत या मैदानामध्ये. त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवलं होतं एका षटकाराने. आणि त्यानंतर मात्र थोडस दडपण आपण पाहिलं तर गोलंदाजावर पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू, 3 धावा. पुन्हा एकदा एक अवांतर धाव आणि कल्पेश मेहर यांचा दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय गोलंदाज प्रेम यांच्यावर. जर विचार केला 1 चेंडू आणि 5 धावा करायच्या होत्या, तो गोलंदाज मात्र दडपणात आला. 2 चेंडू 11 मध्ये जो षटकार ठोकला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, त्या षटकाराने मात्र पूर्णपणे पारडं बदललं. मी म्हटलं होतं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आधी वाटत होतं रायझिंग, नंतर वाटलं की समर्थ, परत वाटलं रायझिंग, आता परत समर्थ.
कुठल्याही संघाकडे पारडा बदलला जातो, इकडनं तिकडे तिकडनं इकडे. पाहूया माहीम की बँड्रा, बँड्रा की माहीम. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 2 धावा. कुठला संघ विजय मिळवतोय? कंपल्सरी चेस करायचा. एक संघ आपल्या माहीम विभागातील, दुसरा संघ शिवाजी पार्क SP मैदानातील हा संघ. परत षटकार मारला तर बाबू यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आहे. जर आधी आले असते तर कल्पेश्वरांना पहिला 500 रुपये मिळाले असते, कारण बाबू थोडेसे लेट आलेले आहेत. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल त्यांचं की त्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत. पूर्ण लक्ष मात्र सामन्यामध्ये केंद्रित केलेलं आहे. आणि शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 2 धावा. पूर्ण प्रेक्षकांचं साथ मिळत होती कल्पेश मोरेंना. थोडस दडपणामध्ये गोलंदाज. एक चेंडू 2 धावा. आता मात्र पुन्हा एक अवांतर धाव. कल्पेश मोरे नावाचा एक खौफ पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या मनात. अमोल पानसाळे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे, परंतु मला वाटत नाही 4.5 ते 5,000 लागलेले आहेत कल्पेश्वर. परंतु आपल्या संघाला फक्त विजय मिळवून द्यायचा आहे, एवढंच फक्त त्यांनी निश्चय केलेला आहे. असं वाटलेलं की रायझिंग व संघ सहजासहजी हा सामना विजय मिळेल. मी म्हटलं होतं खूपच लेट हा फलंदाजीला आला होता कल्पेश मोरे. जर विचार केलं हरेंद्र, गिरीश, संजय यापेक्षा जास्त क्षमता असणारा फलंदाज म्हणजे कल्पेश मोरे. मी काय म्हणतो, कारण त्यामध्ये क्षमता आहे आणि ते दाखवून दिलं आहे. आणि आता मात्र पूर्णपणे दडपण गोलंदाजावर. 4 अवांतर धावा टाकल्या, 5 धावा करायच्या होत्या त्यानंतर. पण क्रिकेटचा मात्र विजय या मैदानात, या खेळात, या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने तिसरा सामना बरोबरीत आहे, परंतु एक चेंडू आणि 1 धावा कंपल्सरी चेस करायची असणार आहे. शेवटचा चेंडू येऊन प्रेम कल्पेशच्या दिशेने. आता मात्र हा चेंडू जातोय निर्धाव आणि असं वाटलेलं की समर्थ संघ विजयी होईल, परंतु आणि आणि हा सामना विजय मिळवतो तो रायझिंग ब संघ अभिनंदन करेल. आणि पण खरोखरच चांगलाच सामना विजय पाहायला मिळाला आणि विजय मिळतो तो रायझिंग ब संघ. खरोखरच मला वाटतं सामना चांगलाच झालाय.